भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही असीम मुनीरचं प्रमोशन झालंय। मुनीर यांना पाकिस्तान सरकारकडून फील्ड मार्शल ही पदवी दिली गेलेली आहे असं समजतंय। पाकिस्ताननं जो हल्ल्याचा प्रयत्न केला त्यानंतर भारतानं जे चोख प्रत्युत्तर दिलं, इतकं मोठं नुकसान पाकिस्तानचं झालं, पण तरी सुद्धा मुनीर यांना आता फील्ड मार्शल ही पदवी दिली गेली आहे। पाकिस्तान सरकारकडून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे। भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर सुद्धा असीम मुनीरचं प्रमोशन झालेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। आवेश, नेमकं काय यामागे कारण असू शकतं? हे प्रमोशन दिलं गेलं भारताकडून, इतकं मोठं नुकसान पाकिस्तानचं झाल्यानंतरही आपल्याला माहित आहे आसिफ मुनीर हा पाकिस्तान देश चालवतो सध्या, त्याचा पंतप्रधानांमध्ये त्याच्या हाताखाली असल्यासारखं तो वावरतो। या पार्श्वभूमीवर त्याला ही फील्ड मार्शल ही पदवी दिलेली आहे। भारताविरुद्ध सपाटून मार खाल्ल्यानंतर जर एखाद्या लष्कराच्या प्रमुखाला ही पदवी मिळत आहे, लज्जास्पद घटना आहे। जेव्हा भारताने एसबीएसवर अटॅक केला होता, हाच मुनीर बंकरमध्ये लपून बसला होता आणि आता त्याला पाकिस्तानकडून फील्ड मार्शल ही पदवी देण्यात येणार आहे। सगळ्या जगाने याच आसिफ मुनीरच्या टीकेची झोड उठवली होती आणि आता पाकिस्तानकडून त्यांना फील्ड मार्शल पदवी दिल्यामुळे पुन्हा एकदा हास्यास्पद ही पदवी आहे असं म्हणावं लागेल। रिद्धी, कंटिन्यू। जी आवेश, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।